आज मी आपल्याला सर्वांना इंग्रजी बोलण्यासाठी ज्या आवश्यक 15 टिप्स असतात, त्या टिप्स आणि त्यांचे महत्त्व सांगणार आहे. मी सांगितलेल्या 15 टिप्सचे आपण जर काटेकोरपणे पालन केले, तर 100% आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी त्या 15 टिप्स खूप भविष्याच्या दृष्टीने आणि तुमच्या करिअरच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतात. तर इंग्रजी बोलता यावं त्यासाठी 15 टिप्स कोणत्या आहेत, ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. पहिली टीप आहे दररोज बोला. मग तुमच्यासमोर प्रश्न निर्माण होतो की आपण दररोज काय बोललं पाहिजे. आपल्याला जी वाक्य माहिती आहेत, आपल्याला जी शब्द माहिती आहेत, आपल्याला इंग्रजीच्या बाबतीत जे जे काही माहिती आहे, ते दररोज बोलण्याचा सराव करा. दररोज थोडा वेळ इंग्रजीत बोलण्याचा सराव करा. सुरुवात करा कम हिअर, गो देअर, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट, हाऊ आर यू अशा प्रकारच्या शब्दांपासून आणि वाक्यांपासून सुरुवात करू शकतात. दुसरी टीप आहे लहान वाक्य वापरा. आपल्याला सुरुवातीला इंग्रजी बोलण्यासाठी मोठमोठी वाक्य बोलण्याची गरज नाही. आपण छोटी वाक्य बोलू शकतात. छोट्या वाक्यांपासून आपण सराव करू शकतात बरं का. आपण छोट्या वाक्यांपासून सराव करू शकतात. मोठी वाक्य बोलण्याची आपल्याला गरज नाही. मोठमोठी वाक्य बोलण्याची आपल्याला गरज नाही. छोटी वाक्य बोला. त्यानंतर नवीन शब्द शिका. तुम्हाला जे जे शब्द माहिती आहेत, ज्या ज्या शब्दांचा मराठीत अर्थ माहीत आहे, ते शब्द तर असू द्या, पण असे दररोज 5 ते 10 नवीन शब्द शोधून काढा इंग्रजीतले, की ज्यांचे तुम्हाला मराठीत अर्थ माहीत नाहीत. मग एकदा तर त्या मराठी अर्थाचे इंग्रजी शब्द काय आहेत हे आपल्याला लक्ष आले, म्हणजे तुम्ही त्या शब्दांना वाक्यात वापरू शकतात. उच्चारावर लक्ष द्या. संपूर्ण इंग्रजी जी आहे विद्यार्थी मित्र हो, ABCDमध्ये A to Z जी काही अक्षरं आहेत, 26 अक्षरं, त्या 26 अक्षरांच्या उच्चारावर संपूर्ण इंग्रजी आहे. त्यामुळे उच्चारकडे लक्ष दिलं पाहिजे. उच्चार जर व्यवस्थित असेल तर आपलं स्पेलिंग चुकणार नाही, आपलं वाचन चुकणार नाही. ऐका आणि शिका. इंग्रजीमध्ये एक सुविचार सांगतो मी तुम्हाला. इफ यू वॉन्ट टू बिकम अ गुड स्पीकर, फर्स्ट ऑफ ऑल यू मस्ट बी अ गुड लिसनर. 5वा पॉईंट काय आहे, ऐका आणि शिका. म्हणजे तुम्हाला जर उत्तम वक्ता व्हायचं असेल, तर अगोदर तुम्हाला उत्तम श्रोता व्हावं लागेल. 6वं वाक्य आहे, आपलं 6वा पॉईंट आहे, आरशासमोर बोला. इंग्रजी बोलण्यासाठी जर आपल्याला कोणीही नसेल, आपला मित्र नसेल, मैत्रीण नसेल किंवा आपल्या परिवारामध्ये कुणीही इंग्रजी बोलत नसेल, तर आरशासमोर उभी राहून तुम्ही दररोज 5-10 मिनिटांसाठी सराव करू शकतात. चुका करण्याची भीती बाळगू नका. मी तर तुम्हाला सांगेल, या जगात असा कोणताही व्यक्ती नाही की त्याने कोणतीही नवीन गोष्टी शिकताना तो चुकला नाही किंवा ती चुकली नाही. 100% सगळेजण चुका करतात आणि ते नॅचरली आहे. त्यामुळे भीती बाळगण्याची गरज नाही. 8वा पॉईंट असा आहे, दैनंदिन गोष्टीवर बोला. दररोज आपण जे काही काम करतो ना, डे टू डे लाईफमध्ये, त्याला दैनंदिन गोष्टी म्हणतात. त्या डे टू डे लाईफवर आपण बोललं पाहिजे. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय करतो, ते इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भाषा जोडीदार शोधा. म्हणजे इंग्रजी तुम्ही बोलत आहात, तर तुमच्यासोबत इंग्रजी बोलणारा तुमचा मित्र असला पाहिजे किंवा परिवारातील, कुटुंबातील कोणताही सदस्य असला तरी चालेल. फ्लुएन्सीवर लक्ष द्या. फ्लुएन्सीवर लक्ष द्या. म्हणजे तुम्ही जेव्हा बोलतात ना, तर नॅचरली, नैसर्गिकरित्या शब्द तुमच्या तोंडातून बाहेर पडायला पाहिजे. त्याला फ्लुएन्सी म्हणतात. बोलताना एक शिस्तबद्धता असली पाहिजे. बोलताना एक प्रॅक्टिस असली पाहिजे. बोलताना आपलं योग्य प्रोनाउन्सिएशन असलं पाहिजे. त्याच्यानंतर 11वा पॉईंट आहे बघा, विचार इंग्रजीत करा. म्हणजे इंग्रजी बोलण्याच्या अगोदर तुम्हाला विचार इंग्रजीमध्ये करावा लागेल, तरच तर आपण इंग्रजीत बोलू शकतो. रेकॉर्ड करा आणि ऐका. तुम्ही जे काही इंग्रजी बोलता आहे, तुम्ही जे शब्द बोलत आहात, तुम्ही जे काही इंग्रजीचे वाक्य बोलत आहात, ते तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही रेकॉर्ड करू शकतात आणि ते रेकॉर्ड केल्यानंतर तुम्ही पुन्हा ऐकू शकतात.
ते ऐकल्यानंतर तुमचा आत्मविश्वास डबल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुमचाच आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तुम्ही इंग्रजीत नेमकं काय बोललात ते तुम्हाला योग्य पद्धतीने ऐकायला मिळणार आहे. मग नेमकं कुठं चुकत आहे, कुठं चुकत नाही याचा अंदाज आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी रेकॉर्ड करायला शिका. त्याच्यानंतर वाचनाची सवय लावा. बघा, रीडिंग इज द बेस्ट वे टू एक्सपांड युअर नॉलेज. जर तुम्हाला तुमचं ज्ञान वाढवायचं असेल इंग्रजीचं, तर वाचन फार महत्त्वाची गोष्ट आहे. वाचन हे फार महत्त्वाचं टॉनिक आहे. वाचन हे फार महत्त्वाचं औषध आहे. शब्दाच्या जागी वाक्य वापरा. म्हणजे इंग्रजीमध्ये सोपे-सोपे, कठीण-कठीण शब्द तर बोला, वापरा, पण त्याच्या जागी आपल्याला वाक्य कसं बनवता येईल? त्याला सेंटेन्स म्हणतो आपण. ते वाक्य कसं बनवता येईल याकडे लक्ष द्या. आणि शेवटचा पॉइंट आहे 15व्या क्रमांकाचा, सातत्य ठेवा. तुम्ही जोपर्यंत सातत्य ठेवत नाही, सातत्य म्हणजे काय? दररोज सराव करा. एकही दिवस गॅप पडू देऊ नका. खाली लिहिलेलं आहे बघा. दररोज थोडा सराव करा. इंग्रजी बोलणे तुमच्यासाठी सोपे होईल आणि इंग्रजीमध्ये पुढे लिहिलेलं आहे, यू कॅन डू इट. तुम्ही हे करू शकतात. काय करू शकतात? इंग्रजी बोलू शकतात. मग मी वरील जे काही 15 टिप्स आपल्याला सांगितलेले आहेत इंग्रजी बोलण्यासाठी, या 15ही टिप्सचं तुम्ही जर व्यवस्थित पालन केलं, तर आपल्याला इंग्रजी बोलण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. या 15 टिप्सचा काटेकोरपणे तुम्ही पालन करा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.